नमस्कार मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या नॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे. या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत बिग बॉसने सदस्यांचे दोन जणांचे ग्रुप केले आहेत. या दोन्ही सदस्यांना बिग बॉस त्यांच्या घरातून आणलेली पत्र देणार आहेत. प्रत्येक सदस्याने जोडीतील समोरच्या सदस्यांना विनंती करत माझं हे पत्र फाडू नकोस आणि मला नॉमिनेट करू नकोस अशी विनंती करायची आहे. अशातच कालच्या दिवसामध्ये प्राजक्ताच्या आईचे पत्र फाडून सागरने तिला नॉमिनेट केलं. तर आजच्या दिवसामध्ये प्रभू तन्वी, दीपाली राकेश, संकेत विशाल आणि अनुश्री संस्कृती अशा जोड्या नॉमिनेशनमध्ये येणार आहेत. आता यावेळी अनुश्री ही तिच्या आईने पाठवलेल्या पत्राला घेऊन खूपच पॉझिटिव्ह झाल्याचं पाहायला मिळणार आहे. मला आईचे पत्र पाहिजे असं म्हणून ती आरडाओरडा करत रडताना दिसेल. आता अनुश्रीचा हा जो काही आरडाओरडा करून रडणं आहे हे खरंच आईच्या पत्रासाठी आहे की नॉमिनेशनपासून सेफ होण्यासाठी आहे हे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण अनुश्री गेले 2 दिवस तिच्या घरच्यांची आठवण काढत होती. अशातच आईचं पत्र आल्यानंतर ती खूपच भावूक झाली. संस्कृतीने हे जर मला पत्र दिलं नाही आणि मला जर तिने नॉमिनेट केलं तर पूर्ण सीझनभर मी तिला नॉमिनेट करेन आणि तिच्या घरी तिच्या आईकडे पाठवेन अशी थेट धमकी अनुश्री संस्कृतीला देताना दिसते. इकडे संस्कृती देखील खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर आता खरंच संस्कृतीने अनुश्रीला नॉमिनेट केलंय का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला, संस्कृतीने अनुश्रीला नॉमिनेट करायला हवं होतं का? त्यासोबत अनुश्रीचं हे जे काही रडणं आहे ते नॉमिनेशनपासून सेफ होण्यासाठी आहे का, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.